नमस्कार मित्रांनो, ईपीएस म्हणजे एम्प्लॉईज पेन्शन स्कीमच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे। 2026 मध्ये निवृत्त झाल्यानंतर तुम्हाला दरमहा किती पेन्शन मिळणार आणि तुमचे एकूण एरियर्स म्हणजे थकबाकी किती जमा होणार हे तुम्ही स्वतः घर बसल्या कसं मोजू शकता। आज आपण ईपीएस कॅल्क्युलेटर अगदी सोप्या भाषेत मास्टर करणार आहोत। चला 2 मिनिटात समजून घेऊया। पहिला मुद्दा आहे ईपीएस पेन्शन मोजण्याचे सोपे सूत्र अगोदर जाणून घ्या। मित्रांनो, तुमची मासिक पेन्शन मोजण्यासाठी एक निश्चित सूत्र वापरले जाते। ते सूत्र पुढील प्रमाणे आहे। मासिक पेन्शन बरोबर पेन्शन योग्य सेवा वर्षांमध्ये गुणिला पेन्शन योग्य पगार भागिला 70। येथे पेन्शन योग्य पगार म्हणजे तुमच्या नोकरीच्या शेवटच्या 60 महिन्याच्या पगाराची सरासरी। जर तुमची सेवा 20 वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला बोनस म्हणून आणखी 2 वर्ष अतिरिक्त मिळतात, ज्यामुळे तुमची पेन्शन आणखी वाढते। मुद्दा क्रमांक 2, एरियर्स थकबाकी कशी कॅल्क्युलेट करायची। आता वळूया दुसऱ्या महत्वाच्या भागाकडे, तो म्हणजे टोटल एरियर्स। अनेकदा पेन्शन मंजुरीला उशीर होतो किंवा पूर्वलक्षी प्रभावाने पेन्शन लागू होते। अशा वेळी ज्या महिन्यांपासून पेन्शन लागू झाली आहे त्या महिन्यापासून ते प्रत्यक्ष पगार मिळेपर्यंतच्या सर्व महिन्याची थकबाकी एकत्र केली जाते। यामध्ये महागाई भत्ता म्हणजे डीए देखील जोडला जातो, ज्यामुळे ही रक्कम लाखांच्या घरात जाते। मुद्दा क्रमांक 3, 2026 मध्ये बदल आणि कॅल्क्युलेटरचा वापर। मित्रांनो, 2026 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे नियम आणि नवीन वेतन श्रेणीनुसार कॅल्क्युलेटरमध्ये मोठे बदल झाले आहेत। अचूक आकडेवारीसाठी तुम्ही ऑनलाईन ईपीएफओ पेन्शन कॅल्क्युलेटरचा वापर करू शकता, जिथे फक्त तुमची जन्मतारीख, सेवेची वर्ष आणि शेवटचा पगार टाकून एका क्लिकवर तुम्हाला तुमची पेन्शन आणि एरियरची रक्कम समजते। तर मित्रांनो, हे होते ईपीएस कॅल्क्युलेटर सोप्या भाषेत। ईपीएस 95 आणि पेन्शनच्या अशाच अचूक अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।